तातडीनं प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा जो उद्देश आहे, आपल्याकडे 19 तारखेपासून पोलीस भरती सुरू होते फिजिकल्स. त्या फिजिकलच्या अनुषंगानं काही सूचना ह्या कॅन्डिडेटपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. DG ऑफिसनं एक प्रेस नोट इश्यू केलेली आहे. ही सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. 19 तारखेपासून आपल्याला मैदानी चाचणी सुरुवात करत आहोत आपण. त्याची पूर्ण तयारी आपली ग्राउंडवर झालेली आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये मान्सून सीझन चालू आहे, पावसाचं वातावरण आहे, कधीही पाऊस अचानक येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड टेस्ट जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं. तर त्या अनुषंगानं जर इन केस अशी काही परिस्थिती आली तर उमेदवारांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्यांना आपण अल्टरनेट डेला फिजिकल घेण्याची तयारी ठेवलेली आहे. सेकंड थिंग, काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी आपल्या घटकामध्ये कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेला असेल, इतर घटकामध्ये ड्रायव्हरसाठी केलेला असेल, अजून कुठल्या तिसऱ्या घटकामध्ये बॅट्समनसाठी केलेला असेल. तर असं होऊ शकतं की एकाच दिवशी त्यांच्या 2 किंवा अधिक युनिटमध्ये परीक्षा डेट आलेल्या असतील. तर असा कोणताही उमेदवारानं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे केलं, त्यानं पुरावा दाखवला, तर आपण त्याला त्याच्या भरतीची तारीख बदलून देणार आहोत. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या फिजिकल देण्याच्या अधिकारावर आपण गदा आणणार नाहीत. याच्यामध्ये DG ऑफिसनं काही सूचना दिलेल्या आहेत. जर इन केस त्यानं एका ठिकाणी मैदानी चाचणी दिली असेल तर दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यापूर्वी त्याच्यामध्ये 4 दिवसाचं अंतर मिनिमम असायला पाहिजे. तर त्या पूर्ण सूचनांचं पालन आपल्या कार्यालयाकडनं करण्यात येणार आहे. काय वैयक्तिक अडचणी आणि इतर काही वैयक्तिक अडचणी असतील तर त्या अनुषंगानं सुद्धा आपल्या लेवलला शक्य तितका सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. आता सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहेत. आपल्याकडे 19 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून आपल्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण सांगितलं होतं, RFID तंत्रज्ञानाचा वापर करून आपण 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर आणि महिलांसाठीच 800 मीटर या टेस्ट घेणार आहोत. भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही. आणि उमेदवारांना आपल्या थ्रू एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल, पोलीसचा अधिकारी असेल, अंमलदार असेल, एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल, हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीनं सहकार्य करतो, तर तो उमेदवार स्वतः फसला जातो आहे याची त्या उमेदवारानं जाणीव ठेवावी. असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार आयदर आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकता. असा कोणताही गैरप्रकार या भरतीमध्ये होणार नाही याची पूर्ण जबाबदारी दक्षता घेण्याच्या सूचना माननीय CP सर आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आहेत. त्या अनुषंगानं भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पार पडणार आहे. जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे. एका उमेदवारांना एका दिवशी 2 ठिकाणी मैदानी चाचणीच्या हॉल तिकीट आलं तर काय करायची किंवा पाऊस आला तर काय करायची, त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन DG ऑफिसकडून आलेले आहेत. ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचलं पाहिजे. त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं. सो 3 कॅटेगरी आहे. नंबर 1, पावसामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे, ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहेत, तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल. दुसरी गोष्ट, एका उमेदवारांनी 2 ठिकाणी म्हणजे 2 पदासाठी, शिपाईसाठी एक जगह, ड्रायव्हरसाठी एक किंवा बॅट्समॅनसाठी एक, अशा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे. तेही 4 दिवस अंतर सोडून, म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं, उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड झालं, त्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्स कमी झाला, तसा नको. 4 दिवसाच्या गॅप सोडायची, तेही पालन करणार आहे. तिसरी, काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर, आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलीसचे असलं तर इतकंचशे जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक त्याबद्दल निर्णय घेणार आहे. तर थर्ड कॅटेगरीला असा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही आहे. ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट
पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे. कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्सला तुम्ही बळी पडू नये. कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो, तुम्हाला हे मार्कला चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे, ते अजिबात त्यात बळी पडायची नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार टोळीला तुम्ही साथ देऊ नये. त्यात त्यांचे जे काही प्रोवोकेशन्स असो, टेम्पटेशन्स असो, त्यात बळी पडू नये. जे खरं मेहनत करणार आहे त्याचा मेरिट लिस्टला येणार आहे. तर ते CCTVचं पूर्ण नियोजन आहे. सर्व इव्हेंटला इंडिव्हिज्युअल CCTV वेगळं आणि कॅमेरामॅन वेगळं ते नियोजन केलेलं आहे. आणि जे रनिंगच्या इव्हेंट्सला पूर्ण RFID देऊन इलेक्ट्रॉनिकली त्यांचे जे काही टाईम आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार आहे. आणि सर्व इव्हेंट्स अंडर CCTV कॅमेराज होणार आहे. पूर्ण किती सेकंडला किती मार्क आहे तेही अगोदर सर्वांना कळवलेलं आहे. तिथं बोर्डही असणार आहे. सो पहिले त्यांच्या हॉल तिकीट आणि इतर एंट्री रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होईल. आणि नंतर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन चेस्ट नंबर अलॉटमेंट वगैरे होईल. नंतर डिटेल फॉर्म करून ग्राउंडला डिटेल वाईज त्यांच्या ग्राउंड चाचणी होईल. सो यात कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन नको. काय असलं तर सर्व ठिकाणी एक ACP दर्जाचा अधिकारी नेमण्यात आलेला आहे आणि तिकडच्या अपीलला पण अधिकारी नेमण्यात आलेला आहे. आम्ही सर्व स्वतः तिथंच हजर राहणार आहे. कॉन्फिडेंटली हे ग्राउंड एक्झामिनेशन सर्वांनी हाताळलं पाहिजे. आणि जे कॅन्डिडेट्स आहे सर्वांना शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने हे एक्झाम्स